नमस्कार, मी भागवत जोशी. आपण पाहताय BJ न्यूज. आज BJ न्यूजवर येण्याचं कारण म्हणजे 2 दिवसावर येऊन ठेपलेली म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचा आज इतिहास आपण पाहणार आहोत आपले हरिभक्त परायण रवी महाराज देशपांडे यांच्याकडनं. महाराज रामकृष्ण हरी, मला सांगा, 2 दिवसावर मकर संक्रांती येऊन ठेपलेली आहे आणि या मकर संक्रांतीचं काय औचित्य आहे आणि काय त्याचं महत्त्व आहे, काय सांगू शकाल याबद्दल आपण? पहिल्यांदा BJ न्यूजचे सर्व भागवत सरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण मला यांचा सार्थ अभिमान वाटतो की प्रत्येक हिंदू धर्मामधले सण वार उत्सव या ठिकाणी माझ्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. हे खूप मोठं असणारे ठिकाणी माझ्यासाठी अभिमानास्पद आहे सर. आता विषय मकर संक्रांतीचा. यावर्षी 14 जानेवारी 2025 दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे. बालव नक्षत्रावर असणाऱ्या ठिकाणी सूर्य मकर राशीमध्ये असणारा प्रवेश करतो. 14 जानेवारी 2025 दिवशी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे खरं उत्तरायणाला आरंभ होत असतो सर. या पद्धतीनं ज्यावेळेस असणारी ही मकर संक्रांत म्हणजे मकर संक्रांत हे एक देवीचं रूप आहेत आणि ती देवी या ठिकाणी ते देवीनं ज्यावेळेस रूप धारण करते आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे तिचं असणारे ठिकाणी उक्त वाहन बालव नक्षत्रावर असणारे ठिकाणी म्हणून तिचं त्या ठिकाणी वाहन जे आहे ते वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहेत. आणि त्या ठिकाणी पिवळं वस्त्र त्यानं परिधान केलेली आहेत. पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहेत आणि आग्नेय दिशेला ती पाहत आहेत. आणि त्या पद्धतीनं वासाकरता असणारं जाईचं फूल धारण घेतलेलं आहे. केशरी गंधाचा टिळा तिनं लावलेला आहे. अशा पद्धतीनं असणारी ती संक्रांत ज्यावेळेस असणारी या ठिकाणी जाते. महोदर उपनाव आहेत आणि या ठिकाणी 45 हे मुहूर्त आहेत. अशा पद्धतीची ही संक्रांत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी संक्रांत आलेली आहेत, ज्या दिशेनं जात आहेत, जे वस्त्र परिधान केलेले आहेत, त्याचा थोडासा आपण या ठिकाणी ज्या सवाष्ण स्त्रिया त्याग करत असतात. म्हणजे का तर त्या देवीनं जे परिधान केलेलं, आता पिवळं वस्त्र परिधान केलं, हे पिवळं वस्त्र असणाऱ्या ठिकाणी घालू नयेत, इतर कुठल्याही साड्या त्या ठिकाणी वापराव्यात. आणि या पद्धतीनं हा सण उत्सव सवाष्ण स्त्रिया या ठिकाणी साजरा करत असतात. मला सांगा महाराज, माझा असा एक प्रश्न असेल, आता जे संक्रांत आहे ते कोणत्या कलरची साडी घातलेली आहे आणि आपल्या स्त्रियांनी कोणत्या साड्या कलरच्या घालू नये? आता यावर्षी जी काही संक्रांत यांनी असणारं पिवळं वस्त्र परिधान केलेले आहेत आणि कुमारी अवस्थेमध्ये आहेत, बसलेल्या स्थितीमध्ये आहेत, या ठिकाणी सर्प जातीची आहेत. ज्या पद्धतीनं या संक्रांतीनं परिधान केलेलं वस्त्र आहेत किंवा असणारं जे काही वापरलेलं आहे किंवा पायस भक्षण केलेलं आहे, ह्या पद्धतीनं याचा असणाऱ्या ठिकाणी त्या इतर सर्व गोष्टी असणाऱ्या ठिकाणी पण पिवळं वस्त्र सोडून या स्त्रियांनी कुठलीही साडी यूज केली तरी चालते. तर आणखी एक असा माझा प्रश्न आहे महाराज, आता ही जी संक्रांत आहे ही कधीपासून सुरुवात झालेली असेल आणि कशा निमित्तानं सुरुवात केलेली असेल, याबद्दल काय सांगू शकाल आपण? आता ही संक्रांत कसं आहे, या ठिकाणी जेव्हा असणारं या किंक्रांतीचा वध करण्यासाठी या संक्रांतीनं अवतार धारण केला, त्या दिवसापासून ही संक्रांती. ही जी मकर संक्रांती आहे ही केव्हापासून असेल आणि काय कारण असेल की लोक म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती साजरी करतात, याबद्दल काय 2 शब्द सांगू शकाल आपण? कसं आहे, प्रत्येक गोष्टीला एक पौराणिक आधार असतो आणि हा सण वारा उत्सव जो आपण साजरा करतो याला काय पौराणिक आधार असल्याशिवाय साजरा होत नसतो. म्हणून खूप काळापासून असणाऱ्या ठिकाणी चालत आलेला हा नियम आहे. पूर्वी या ठिकाणी हस्तिनापुरांचे राजे धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्रांच्या असणाऱ्या ठिकाणी साध्वी धर्मशील महान पतिव्रता अगदी गांधारी धृतराष्ट्रांची असणारी महान सुविद्या महान पतिव्रता पत्नी ही गांधारी होती.
आणि या गांधारीनं जेव्हा असणारं आपल्या जावला या संक्रांतीच्या निमित्तानं दान द्यायचं ठरवलं किंवा वाण किंवा काय माहिती आहे का, वाण आणि दान याच्यामध्ये असणारा फरक आहे. जे केलं जातं ते धर्मप्रित्यार्थ ते दान असतं आणि जे त्याच वेळेस असणारं एकमेकाला दिलं घेतलं जातं त्याला म्हणायचं वाण. आणि अशा पद्धतीनं या गांधारीनं आपल्या जावला वाण दान देण्याचं ठरवलं आणि ते म्हणजे हत्तीवरती असणारी बसून या ठिकाणी हत्ती चिखलाचा केली, त्याला असणारी चाकं लावली आणि त्या ठिकाणी त्यावरती बसून ती गांधारी अगदी असणारी या ठिकाणी इंद्रप्रस्थावर अगदी असणाऱ्या त्या कुंतीला दान देण्यासाठी पंडुसुतांची महान सुविद्य धर्मशील धर्मपत्नी अगदी असणारी कुंती माता आणि ह्या कुंतीला आपल्या जावला दान देण्यासाठी त्या गेली आणि ते दान त्या ठिकाणी याच मकर संक्रांतीच्या दिवशी दिले. म्हणून ह्या सणाला विशेषतः महत्त्व आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन सांगायसारखं म्हणजे ज्या वेळेस हे दान आपल्या जावंचं आलं असं जेव्हा कुंतीला वाटलं त्यावेळेस आता हे वाण आल्यानंतर वाण द्यावं लागतं. मग देण्यासाठी आपल्या आता पुढच्या येणाऱ्या संक्रांतीच्या काळापासून आपण हे वाण द्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं ती कुंती अगदी असणारी रुष्ट झाली, कारण तिचा तो पती जो होता पंडू आणि ते पंडूराजे खूप मोठे रोगग्रस्त होते. अगदी त्यांचा असणारा कमरापासून तो लुळे झालेले होते, अगदी मृत्यूची काही घटिका मोजत होते. आता आपण कशा पद्धतीचं वाण करावं, हे वाण परत करावं या विचारामध्ये ती कुंती असणारी खूप मोठ्या त्रस्त होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलवलं आणि त्या देवाला सांगितलं, म्हणले देवा कृष्णा आता या संकटातून मला अगदी असणारं सोडव कृष्णा, कारण हे वाण हे कुंतीला परत आपण असणाऱ्या ठिकाणी करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आत्या असणारी ही कुंतीचं आणि त्यावेळेस त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अगदी यमराजाला बोलवलं आणि हे यमराजा अगदी पंडूसुतांचं असणाऱ्या ठिकाणी पंडूंचं असणाऱ्या पंडूराजांचं काय मृत्यू स्वरूप कशा स्वरूपाचं आहे त्यांनी म्हणले काही क्षणामध्येच अगदी पंडूराजांचा देहांत होणार आहे. त्यावेळेस खूप मोठा असणारी चिंता वाटू लागली. त्यांनी या ठिकाणी धर्माने पाहिलं आणि त्या धर्माने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं, म्हणजे देवा तुम्ही रुष्ट का आहात. तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं अरे धर्मा या ठिकाणी तुम्ही भीष्माचार्यांना पितामहा भीष्मांना बोलवावं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगतील. तेव्हा तिथून कृष्ण परमात्मा निघून गेली आणि त्यावेळेस या भीष्माचार्यांना धर्माने बोलवलं आणि कुंतीमातेनं बोलवल्यानंतर कुंतीमातेंच्या इकडं आले आणि त्यावेळेस भीष्माचार्यांनी कुंतीकडं पाहिलं. त्यावेळेस पुराणामध्ये या ठिकाणी सात्विकी नाव त्या कुंतीचं आहे.